तर नाशिकमधून बातमी समोर येते। नाशिक मनपात प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस पडलाय। 7 दिवसात तब्बल 2038 हरकती या प्राप्त झाल्यात। सर्वाधिक जास्त हरकती या सिडको विभागातून समोर आल्यात। 1397 हरकती सिडको विभागातून प्राप्त झाल्यात। हरकतींची मुदत 3 डिसेंबर पर्यंत वाढवली गेली आहे। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी एकाच घरात सर्वाधिक जास्त मतदार असल्याचा आरोप सुद्धा झालाय। प्रशासनाकडून देखील प्रत्येक हरकतींवर घरभेट आणि पडताळणी केली जाते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, प्रचंड हरकती आलेल्या आहेत, आता प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। जगदीश, खरं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या मतदार याद्या आहेत या सगळ्या याद्यांसंदर्भात अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा वेगवेगळे आरोप आणि टीका केलेल्या होत्या। काही मोर्चे सुद्धा या सगळ्या संदर्भात निघालेल्या होत्या। आगामी महापालिका जे निवडणूक आहेत, राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत, पण या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांसंदर्भात अनेक आक्षेप आतापर्यंत आलेले आहेत। नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये एका जवळपास मागच्या 2-3 दिवसांमध्ये जवळपास 2000हून अधिक जे हरकती आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची दखल घेत निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जे राज्यातले महापालिका निवडणूक आहेत, 29 महापालिका निवडणुका आहेत, या सगळ्या महापालिकांसाठी जे हरकती घेण्याची वेळ आहे ती वेळ आता हे वाढवून दिलेली आहे। आधी 27 नोव्हेंबर पर्यंत होता, आता 3 डिसेंबर पर्यंत वेळ हे निवडणूक आयोगाने हरकतीसाठी खास करून हे दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या ज्या हरकती आतापर्यंत येत आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आता निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी, मात्र आता निवडणूक आयोगाकडून काही ठिकाणी त्यांचे कर्मचारी जात आहेत, तिथली माहिती घेत आहेत, खरं खोटं काय ते समोर आणतायत। यावर तिथले स्थानिक नागरिक आणि तिथले स्थानिक राज्यकर्ते खुश आहेत का? खरं तर या सगळ्या हरकतीनंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा काही पथक हे नेमलेले आलेत। प्रत्येक प्रभागामध्ये एक पथक हे नेमण्यात आलेलं आहे। हे सगळे पथक जाऊन तिथे चौकशी करतायत, तिथे विचारपूस करतायत, अशा पद्धतीचं काम सध्या निवडणूक आयोगाकडून केलं जात आहे। पण मागच्या काही दिवसांपासून ज्या मतदार यादी म्हणजे जे मतदार एका प्रभागामध्ये राहतात आणि त्यांच्या नावावर दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेलं आहे, अशा पद्धतीच्या ज्या हरकती आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकाच मतदाराचं नाव अनेक वॉर्डमध्ये आलेलं आहे। अशाही पद्धतीच्या एकूणच ज्या हरकती आहेत, असे जवळपास 2000हून अधिक हरकती तरी आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत। त्या सगळ्या हरकतीला बघूनच निवडणूक आयोगाने सुद्धा हरकती घेण्यासाठी वेळ जी आहे ती वाढवून दिलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या हरकतींवरती विशेष करून निवडणूक आयोग कशा पद्धतीनं जे राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, तर यांचं समाधान करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।